आज 2026 सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज प्रचाराचा अधिकृत असा शुभारंभ करण्यात आला सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून येनाकरापासून। आणि आज आम्ही सर्व चारही उमेदवार पुष्पाताई रोजतकर, सागरजी पाले, स्वर्णाताई साळवे आणि आम्ही आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व मित्रपरिवार सगळे आज मोठ्या संख्येने आज या प्रचाराला आलेले आणि मी सगळ्यांचा आभार मानतो। आणि बघता एवढा उदंड प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये मिळाला, मी खरंच जनतेचं मनापासून आभार मानतो। आणि जे कामं महाराष्ट्रामध्ये आणि जे कामं आम्ही या वॉर्डामध्ये केले, प्रभागामध्ये केले, आज तिची पावती मिळताना आम्हाला दिसतं आहे। नक्कीच मनामध्ये कोणतीही शंका नाही, या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4च्या 4 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देतील इथली जनता, एवढा मला विश्वास आहे। आणि कोणत्या मुद्द्यात घेऊन तुम्ही प्रचाराला? आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी जी मोठी जलवाहिनी, एक जलनिसारण वाहिनी, दुसरं जे शहरामध्ये उद्योगधंदे आलेले त्या संदर्भात असेल किंवा रस्ते स्मार्ट सिटीच्या संदर्भातून जे रस्ते करण्यात आले, व आम्ही प्रभागामध्ये पुष्पाताई रोजतकर हे सुद्धा 2015 ते 2020 किंवा आतापर्यंत किंवा मी पण या प्रभागामध्ये नगरसेवक 10 वर्षापासून आहे, त्या विकासावर आमचा विश्वास आहे। आणि जे विकास कामं केले आणि ते जनतेच्या सुखदुःखात आम्ही उभं राहिलो त्याच्यामुळे जनता आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवेल, एवढं मला त्यांच्यावर विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीचा शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली 2740 कोटीची जलवाहिनी प्रकल्प भाजपमुळे रखडला असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला। हो, त्या चंद्रकांत खैरेंनी पूर्ण वाट लावली आहे। 20 वर्षापासून त्याच्या हातामध्ये सत्ता होती, तो सर्व होता, त्याच्यामुळे काही झालं नाही। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर केली। आपले अतुल सावे ज्यावेळेस मंत्री झाले 56 दिवसामध्ये त्यांनी 1680 कोटी या शहरासाठी आणले। त्याच्यानंतर सरकारने कोणी दिलं उलट महाविकास आघाडीच्या उलट हे पाणी 2 वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं। महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं, त्या कारणामुळे ते 2.5 वर्ष हा प्रकल्प रखडला, म्हणून आज लेट पाणी झालं। त्याचं आतापर्यंत दररोज पाणी मिळालं असतं। आणि काळजी करू नका, एकनाथ शिंदेच्या नंतर देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस हे मुख्यमंत्री झाले त्यांनी प्रत्येक 2 महिन्याला बैठक घेऊन याचा पूर्ण प्रकल्प कसा पूर्णतः जाईल याची त्यांनी खबरदारी घेऊन त्यांनी जवळजवळ 99% हा कार्यक्रम प्रकल्प पूर्ण झालेला आहे। येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये प्रकल्प टेस्टिंगही चालू आहे, प्रकल्प पूर्ण होऊन जाईल आणि जनतेला येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये कुठेही फिरता गरज पडणार नाही आणि सगळ्यांना मुबलक पाणी मिळेल, एवढा आम्हाला विश्वास आहे। या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आवाहन करेन, मतदार हा सुज्ञ आहे, त्यांनी केलेले विकास कामावर मतदान करावं, कोणत्याही भूल थापेला बळी पडायचं नाही। आणि देवा भाऊ महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वबळावर निवडून येणार आहे, त्याच्यामुळे ट्रिपल इंजनचं सरकार या पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे। त्याच्यामुळे जनता सुज्ञ आहे, ती विकासाला मतदान करेल। पक्षाचे अनेक उमेदवार जे इच्छुक होते ते आता सध्या नाराजीमध्ये, त्याच्याबद्दल कोण इच्छुक उमेदवार? ठीक आहे, शेवटी कसं असतं, हा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये 4 उमेदवार आहे, इच्छुक 20 जण असतात, कोणालाही 4 जणाला मिळणार आहे। प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळे सगळ्यांना तिकीट आपण देऊ शकत नाही। तरी बी कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि मला असं वाटतं बंडखोरीचा आणि याच्यावर फरक पडणार नाही। आणि आजच्या ज्या रॅलीमुळे जो प्रतिसाद मिळतोय, असं वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टी 4च उमेदवार आहे, आजूबाजूला कोणी प्रतिस्पर्धी आमच्या समोर दिसत नाही आहे।